स्टार 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 उदगीर शहर पोलिसांची कारवाई, धारदार तलवारीसह एक आरोपी जेरबंद. स्टार लातूर जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत उदगीर शहर पोलिसांनी कारवाई करत एका इसमास धारदार लोखंडी तलवारीसह ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 12 जुलै 2026 रोजी दुपारी सुमारे 12:30 वाजण्याच्या सुमारास संग्रामशाळा मैदान, फुलेनगर, उदगीर परिसरात एक राजन सुरेश कांबळे, वय 35 वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, हा स्वतःच्या ताब्यात बेकायदेशीररित्या धारदार लोखंडी तलवार बाळगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ कारवाई करून आरोपीस ताब्यात घेतले. आरोपीकडून सुमारे 33 इंच लांबीची, 26 इंच पाते व 7 इंच मुठं असलेली, अंदाजे 1000 रुपये किमतीची लोखंडी धारदार तलवार जप्त करण्यात आली. सदर इसम हातात धारदार शस्त्र घेऊन दहशत निर्माण करीत असल्याचे प्राथमिक तपासात बाळगल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाणे गुन्हा 288/2026 अन्वये कलम 4/25 शस्त्र अधिनियम 1959 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी उदगीर श्री गजानन भातवंडेचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे उदगीर शहरचे पोलीस निरीक्षक वीरप्पा भुसनूर यांच्या नेतृत्वातील पथकाकडून करण्यात आली असून या प्रकरणातील फिर्यादी पोलीस अंमलदार सतीश भानुदास पवार आहेत. गुन्हा पोलीस अंमलदार सगर यांनी नोंदविला असून पुढील तपास पोलीस अंमलदार उस्तुर्गे करीत आहेत. लातूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध अशा प्रकारच्या कारवाया सातत्याने सुरू राहतील.